वाटत होतं तेवढी आता जात नाहीये का? आणि दुसरा प्रश्न वेगळ्या विषयावरचा, दुष्काळाशी रिलेटेड आहे. दुष्काळाची घोषणा झालेली आहे, पण अनेक भागामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की क्रेडिट पॉलिटिक्समुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मदत मिळत नाहीये. पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर एवढंच आहे की तुमच्या मनात ही निवडणूक जेवढी कठीण दिसते आहे तेवढी आमच्याकरता नाही आहे. आम्हाला ती निवडणूक जशी पहिले अपेक्षित केली होती तशीच या ठिकाणी वाटते. तोच परफॉर्मन्स आमचा असणार आहे. हे खरं आहे की पवार साहेब, उद्धवजी एक नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न करतायत की आमच्या जागा येत आहेत. त्यांनी तर 35 जागा वगैरे सांगितल्या. मी तर त्यांचे धन्यवाद मानले की 13 जागा तरी आम्हाला दिल्या त्यांनी. पण तो प्रश्न नाही आहे. हा जो काही नरेटिव्ह हा सुपरफिशियल नरेटिव्ह आहे. तिन्ही पक्ष मिळून नीट आमची निवडणूक चाललेली आहे. अपेक्षित जागा आम्हाला मिळतील. दुष्काळाच्या संदर्भात आत्ता आचारसंहितेमध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना दुष्काळाचे अधिकारच नाही आहेत. ते अधिकार पूर्णपणे प्रशासनाला आहे आणि प्रशासन जिथे पाणी सोडलं पाहिजे तिथे पाणी सोडत आहे, जिथे टँकर दिले पाहिजे तिथे टँकर देत आहे. आणि आत्ता तरी क्रेडिट करता कुठलाही राजकीय नेता ते अडवू शकत नाही, कारण त्यांना ते अधिकार नाही आहेत. त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाही आहे. आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू, ते कुठल्या पक्षाच्या बाजूनी होते की नव्हते, की त्याचा काय इफेक्ट आहे. जेव्हा भेटेल तेव्हा सांगेल ना तुम्हाला. पत्रकार आहे का? फक्त पत्रकारांनी प्रश्न विचारायचे तिथं. पत्रकार सोडून कोणी प्रश्न विचारू. चांगली गोष्ट आहे. शेवटी पंकजाताई आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, आमच्या कोर कमिटीच्या मेंबर आहेत आणि आमची इच्छा असेल की पंकजाताई जर निवडून आल्या आणि ते येतीलच निवडून आणि मोदींचं सरकारही येईल, आमची इच्छा असेल की त्यांनी केंद्रात मंत्री झालं पाहिजे. बघा, एखादा व्यक्ती एखादी गोष्ट सिरियसली बोलला तर ती मनावर घ्यायची असते. पण काही लोक बडबड करत सुटले तर ते सिरियस झाले आहेत. आता त्यांना मदतीची आवश्यकता आहे असं आपण समजलं पाहिजे. त्यामुळे मी असं समजतो की उद्धवजींची मानसिक स्थिती अशी आहे की त्यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना माझं म्हणणं आहे की कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला उद्धवजींची भेट करून द्या आणि त्यांच्या मनावरचं दडपण दूर करा. दादानी सांगितले की तो पाटील होतो सकाळच होता. जो शब्द तुम्हाला दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी तुमची शपथविधी तो पूर्ण झाला. नेमकं काय शब्द दिला होता आणि काय स्ट्रॅटेजी? अरे किती वेळा सांगितलं, ते आता जुनं झालं सोडा. आता त्याच्यानंतर तिसरा शपथविधी केला आम्ही. इलेक्शन शेवटच्या टप्प्यातले आम्ही घर वगैरे फोडणारे नाही हो. पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही आम्ही.